Okay friends, so we learn lot of things about the mole concept chapter. We learn about the mole triangle. We learn how to convert the number of moles into weight, number of moles into number of particles, number of moles into volume. Okay, we learn limiting reagent, we learn excess reagent, we learn स्टायकियोमेट्री. स्टायकियोमेट्री शिकलो आपण की इथं 1 मोल 3 मोल मग 2 मोल बनतोय, तर हे कशा प्रकारे बॅलन्स करतो आपण, त्याची सगळ्यांची स्टायकियोमेट्री आपण इथं शिकलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत गेलो, आपला बेस बनत गेला. आता एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे, तो म्हणजे कोणता? व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2. लक्षात घ्या, मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे PPM म्हणजे हार्डनेस ऑफ वॉटर कशी काढायची. डिसोसिएशन होऊन कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटच्या टर्म्समध्ये आपण पकडतो, ते सुद्धा मी तुम्हाला घेतलेलं आहे हार्डनेस ऑफ वॉटर. आता मला तुम्हाला सांगायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीनंतर मला तुम्हाला काय सांगायचं की व्हॉल्यूम स्ट्रेंथ कशी काढायची. एकदम सोपा पॉईंट आहे. नीटमध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. स्टेट बोर्डमध्ये जनरली हा नाही आहे, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये. तर नीटमध्ये आपण ह्याच्यावर थोडंसं थिंक करतो म्हणून. ठीक आहे, व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2. ही डिफिनेशन कशी करायची? एकदम सिंपल आहे. हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ O2 इव्हॉल्व व्हेन 1 मोल ऑफ H2O2 or 1 नॉर्मल ऑफ H2O2 इज डिकम्पोज्ड ॲट STP कंडिशन. ती त्याची व्हॉल्यूम स्ट्रेंथ. 1 मोलची वेगळी आणि 1 नॉर्मलची वेगळी, कारण याचं इक्वॅलंट वेट वेगळं आहे. ओके, याचं इक्वॅलंट वेट वेगळं आहे. तुम्हाला मी इक्वॅलंट वेटचा पॉईंट सांगितलेला आहे नॉर्मॅलिटीला कन्सिडर करून. तर ते जर तुम्ही इथे बघितलं तर बघा मी काय म्हणतो, इट इज द व्हॉल्यूम ऑफ O2. इट इज द व्हॉल्यूम ऑफ O2 given out or evolved when 1 mole or 1 normal of H2O2 decomposes at STP condition, म्हणजे completely decomposed at STP condition. STP कंडिशनला आपण त्याला डिकम्पोज केलो. आता याचे एक्झाम्पल्स बोल म्हणून. एक्झाम्पल काय याचं म्हणजे सिम्पल आहे. ठीक आहे, नॉर्मल एक्झाम्पल आपण याचं घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? इट इज द व्हॉल्यूम ऑफ O2 गिव्हन आउट व्हेन 1 मोल ऑर 1 नॉर्मल ऑफ H2O2 ॲट STP कंडिशन आपण त्याला दिलेलं आहे. तर समजा आता मी बघा 2 मोल ऑफ H2O2 डिकॉम्पोजेस गिव्स 2H2O प्लस O2. आता हे STP कंडिशनला आहे. STP म्हणजे तुम्हाला माहिती आहे, STPला कोणताही गॅस 1 मोल असेल, कोणताही गॅस जर 1 मोल असेल त्याचं व्हॉल्यूम किती असतं? 22.4 लिटर असतं. बघा इथं 1 मोल O2 पडला आहे. हा लिक्विड आहे, जाऊ द्या. हा 1 मोल O2 आहे, याचं व्हॉल्यूम किती असणार आहे? 22.4 लिटर असणार आहे. म्हणजे 2 मोल H2O2 किती व्हॉल्यूम देते? 2 मोल H2O2 देते 1 मोल O2 म्हणजे 22.4 लिटर O2. 2 मोल. मग 1 मोल किती देईल? 1 मोलार किंवा 1 मोल एका लिटरमध्ये असेल तर 1 मोल किंवा मोलार. ठीक आहे, 1 मोल असं मी म्हणतो, सगळं चालते. 1 मोल H2O2 काय देईल? ह्याच्या अर्ध देईल, 11.2 लिटर O2 देईल. आता 1 नॉर्मल, आपल्याला हे खूप महत्वाचं आहे, कारण ही जी व्हॉल्यूम स्ट्रेंथ आहे नॉर्मॅलिटीचं रिलेशन आपल्याला जोडायचं आहे. नॉर्मॅलिटीवरून मोलॅरिटी आपण काढू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय माहिती आहे की नॉर्मॅलिटी इज इक्वल टू N फॅक्टर इंटू मोलॅरिटी. आपल्याला सिंपल माहिती आहे, त्याच्यामुळं तिथं आपल्याला जास्त कन्फ्युजन करत बसायची गरज नाही आहे. हे काढायचं. आता बघा लक्षात घ्या, H2O2 ना 2 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचं N फॅक्टर 2 आहे. तुम्हाला लक्षात येईल कदाचित. बघा O2चा N फॅक्टर 4 आहे बरं का. O2चा N व्हॅलेन्स फॅक्टर 4 आहे. V फॅक्टर सांगितलं असेल किंवा तुम्हाला N फॅक्टर म्हटलं असेल, 4 आहे. कसं काय? कारण O प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स O डाय निगेटिव्ह, म्हणजे ह्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात ऑक्टेटसाठी, दोघाला 4 इलेक्ट्रॉन लागतात, म्हणून याचा N फॅक्टर 4. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो,
O2चा व्हॅलेन्स फॅक्टर 4 आहे. कसं काय व्हॅलेन्स फॅक्टर 4 आहे? कारण एका ऑक्सिजनला 2,6 ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले? 2. म्हणजे किती झाले त्याचे? एकाला 2 लागले. 2 देतो किंवा 2 घेतो. मग त्याचे काय झाले? त्याचे एकाचे 2 झाले. तर 2 ऑक्सिजनला O2ला जर डिकम्पोज होऊन 2O2- फॉर्म करायचं असेल तर इथं 4 इलेक्ट्रॉन्स लागतील. म्हणून ह्याचं एन फॅक्टर म्हणा किंवा व्ही फॅक्टर म्हणा, व्हॅलेन्स फॅक्टर इथं 4 आहे. तर इथं पण H2O2 मध्ये कसं असतं माहिती आहे का? H2O2 मध्ये हा 2H प्लस OO- फॉर्म करतो. म्हणतात परऑक्साईड. हा परऑक्साईड आहे. त्याच्यामुळे इथं 2च चार्ज आहे. म्हणून याचा व्हॅलेन्स फॅक्टर 2 आहे. H2O2चा व्हॅलेन्स फॅक्टर किती आहे? 2 आहे. इथे 2च इलेक्ट्रॉनची देवघेव होते. कारण इथं O बॉन्ड आहे. ठीक आहे. तिथं तसं नाही. O2चा केस वेगळा आहे. त्याचं इक्वॅलेंट वेट 8 असते. 32/4 करा. त्याचं इक्वॅलेंट वेट 8 होते. तुम्हाला माहिती आहे इक्वॅलेंट वेट इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय एन व्ही फॅक्टर. इथे किती आहे याचं? 32 आहे. 32 व्ही फॅक्टर 4 करा. याचं 8 होते. तर याचं 17 होते. म्हणजे 16 2 32 आणि 2 34/2 केलं 17 होते. पण याचं आपल्याला इक्वॅलेंट वेट याचं इक्वॅलेंट वेट किती आहे? H2O2चं इक्वॅलेंट वेट M2/V फॅक्टर इक्वल टू, माझं म्हणणं काय की हे 16 2 32 आणि 2 34/2 17. तर व्हॅलेन्स फॅक्टर 1 मोल ऑफ H2O2 11.2 लिटर ऑफ वॉटर. आता 1 नॉर्मल बघा याचा व्हॅलेन्स फॅक्टर 2 आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय असते? 2 × मोलॅरिटी असते. बरोबर आहे. मग मोलॅरिटी इक्वल टू काय झाली? N/2 झालं. म्हणजे याची नॉर्मॅलिटी जर तुम्ही बघितलं तर नॉर्मॅलिटीमध्ये त्याची हाफ येईल बघा. हा 1 नॉर्मल. आता बघा मोलॅरिटी × 2. ओके. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटीच्या हाफ नॉर्मॅलिटी आहे इथं. मोलॅरिटीच्या, कारण जर तुम्ही 2 मोलार घेतला तर 1 नॉर्मल होईल. 2 × मोलॅरिटी. म्हणजे जर तुम्ही जस्ट रिलेशन करतोय बरं का मी इथं, फक्त काहीच नाही. तुम्ही म्हणसाल सर खूप कन्फ्यूज व्हायला लागले किंवा खूप गोंधळात पडतोय, तर काहीच गोंधळात पडायचं नाही. आता बघा H2SO4चं उदाहरण घ्या. H2SO4 काय? ह्याचं पण व्ही फॅक्टर 2 आहे. 98 ग्रॅम म्हणजे 1 मोलार होते आणि 2 नॉर्मल. 1 मोलार म्हणजे 2 नॉर्मल होते. तसं इथं 1 मोलार H2O2 मध्ये सुद्धा 1 मोलार म्हणजे 2 नॉर्मल असते. मग हे म्हणजे 1 मोल म्हणजे 2 नॉर्मल. मग ह्याचं जर 1 नॉर्मल बघायचं म्हटलं तर ह्याच्या अर्ध करा. 1 नॉर्मल इज इक्वल टू 5.6 लिटर ऑफ O2. इट इज कॉल्ड एज अ व्हॉल्यूम स्ट्रेंथ. थोडक्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, याला काय म्हणू शकता? एवढे व्हॉल्यूम ऑफ लिटर ऑफ, हे लिटर्सला याच्यामध्ये व्हॉल्यूम शब्द पुन्हा पुन्हा आलाय म्हणून 5.6 असं व्हॉल्यूम ऑफ O2 म्हणले. व्हॉल्यूम ऑफ O2 असं याला म्हणलेलं आहे. आता अल्टरनेटिव्हली किंवा अप्रॉक्सिमेटली यांच्या अशा या पर्टिक्युलर पॉईंटमुळं, ठीक आहे, पर्टिक्युलर पॉईंटमुळे किंवा अशा या इट इज द व्हॉल्यूम ऑफ O2 जिचे काही घेऊन आउट दिले त्याच्यावर त्याला 5.6 व्हॉल्यूम ऑफ O2 बाहेर पडलेला आहे. मग याच्यावरून असं म्हणायचं की याची व्हॉल्यूम स्ट्रेंथ किती आहे? तर 5.6 लिटर आहे. ठीक आहे. काय म्हणू शकतो आपण याची व्हॉल्यूम स्ट्रेंथ किती आहे? 5.6. आता बघा हे जर तुम्ही बघितलं तर 5.6 कुठून बाहेर पडला? 5.6 1 नॉर्मल. 1 नॉर्मल म्हणजे 17 ग्रॅम. ओके. 1 नॉर्मल म्हणजे किती आहे? 17 ग्रॅम. कशामध्ये आहे? एका लिटरमध्ये. थोडंसं आहे, थोडंसं मी ब्रेक तोडतो, तुम्हाला हे कळलं असेल. आता ह्याची पर्सेंटेज स्ट्रेंथ कशी बनते हे मला सांगायचं बरं का. बघा हे काय आहे? हे आहे 1 नॉर्मल. आणि 1 नॉर्मल म्हणजे काय? 1 नॉर्मल म्हणजे मॉलिक्युलर वेटच्या अर्ध, कारण हे हाफ आहे, व्ही फॅक्टर 2 आहे म्हणून अर्ध आहे. हे किती आहे? 1 मोलारसाठी 1 मोल. 1 नॉर्मलसाठी मॉलिक्युलर वेट बाय 2 म्हणजे इक्वॅलेंट वेट, ग्रॅम इक्वॅलेंट म्हणतो इक्वॅलेंट वेट. मॉलिक्युलर वेट किती आहे? 34/2 म्हणजे 17 ग्रॅम. कशामध्ये आहे? 17 ग्रॅम H2O2 आहे इन 1000 ml सोल्युशन.
1000 ml सोल्युशन 17 ग्रॅम आहे. मी काय करतो, ह्याचा रेशो पर्सेंटेजमध्ये करतो. पर्सेंटेजमध्ये जर मला करायचं म्हटलं हे 1000 ml मध्ये आहे, तर मला 100 ml मध्ये किती आहे ते शोधावं लागेल. 17 ग्रॅम 1000 ml मध्ये, मला काय करावं लागेल, हे 1.7 ग्रॅम घ्यावं लागेल. कारण हे जर 17,000 मध्ये असेल तर 100 मध्ये किती असेल बघा, 17 ग्रॅम इन 1000 ml और 1000 ml कंटेन्स 17 ग्रॅम H2O2. तर 100 ml कंटेन्स किती ग्रॅम H2O2. तिरकस गुणाकार, देअरफॉर 17 into 100 भागिले 1000 0 1.7 ग्रॅम ऑफ H2O2. म्हणजे आता हे बघा मी 100 व्हॉल्यूम तुम्हाला आताच फॉर्म्युला दिलेला असते, कोणता आहे, पर्सेंटेज W/V इक्वल टू W2 इंटू W1 व्हॉल्यूम इन ml. व्हॉल्यूम आहे ना, V आहे, म्हणजे व्हॉल्यूम इन ml इक्वल टू इंटू 100. हे 100चा विचार करतोय म्हणजे हे 1.7 ग्रॅम आहे. कशामध्ये, 100 मध्ये आहे. म्हणजे ह्याचं पर्सेंटेज W/V किती होईल, 1.7% W/V होईल. कारण 100 ml 100 कॅन्सल, म्हणजे याची 1.7% W/V सोल्युशन आहे, H2O2 सोल्युशन आहे. किती सोल्युशन, 1.7%. आय होप यू अंडरस्टँड दिस. वन नॉर्मलसाठी मॉलिक्युलर वेट भागिले 2 हे 1000 ml मध्ये आहे, तर मी 100 ml मध्ये ते 17 ग्रॅम आहे, तर 1.7 ग्रॅम कशामध्ये, तर 1 इक्वॅलंट. लक्षात घ्या, 1 इक्वॅलंट. आता किती, आता हे कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं नाही आपण, फक्त मेजरमेंटचं युनिट बदलले, कॉन्सन्ट्रेशन तेच आहे. लिटरसाठी 17 ग्रॅम, 100 ml साठी 1.7 ग्रॅम. तर 1 इक्वॅलंट ऑफ H2O2 gives 1 equivalent equal to 1.7% W/V equal to 5.6 लिटर ऑफ O2 एवढा बाहेर पडतो. ओके, त्याच्या 1 इक्वॅलंट मध्ये, त्याच्या पर्सेंटेजमध्ये, ठीक आहे, तो 5.6 बाहेर पडतो. तर आता तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे, 5.6 लिटर बाहेर पडतो, मान्य, पण तो किती ग्रॅम आहे काढू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स, ते मोल ट्रायंगल यूज करा. अगोदर नंबर ऑफ मोल्स काढा. व्हॉल्यूम किती आहे, 5.6 भागिले 22.4, हे झालं 1/4 मोल. आणि मोलचं वेटला पाहिजे तर मोलार मासनं मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे वेट इज इक्वल टू काय, तुम्हाला आपल्याला माहिती आहे N इज इक्वल टू W/M, ते यूज करू शकतो. N इंटू M. N किती आहे, 1/4. M किती आहे, 32 ऑक्सिजनचं, म्हणजे 8 ग्रॅम ऑक्सिजन आहे. 5.6 लिटर म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन आहे, 8 ग्रॅम ऑक्सिजन आहे. तर असे एक 1.7% ऑफ O2 किंवा हे जे त्याच्यावरून मिळणारे ऑक्सिजन, याचे प्रॉब्लेम्स आपल्याला कॉम्बिनेशन सोबत करायचे आहेत. ठीक आहे, तर 17 ग्रॅम पर लिटर म्हणा, 17 ग्रॅम पर लिटर. ओके, ह्याला तुम्ही 17 ग्रॅम पर लिटर पण म्हणू शकता, किंवा यालाच म्हणू शकता 1.7% W/V ऑफ H2O2. तुम्ही काही पण म्हणलात तर त्याचं मिनिंग तेच असणार आहे. या दोघांपैकी काही पण म्हणलो तरी याचं मिनिंग काय असणार आहे, याचा अर्थ काय असणार आहे, तोच असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, आता हे आपण हे शिकलेले. आता हे थोडंसं मी एक रिलेशन तयार करतो आणि त्याच्यावरचे आधारित प्रॉब्लेम आपण घेऊत म्हणे. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड दिस. 5.6 1 नॉर्मल म्हणजे 5.6 व्हॉल्यूम. आता याला त्याची व्हॉल्यूम स्ट्रेंथच झाली 5.66, म्हणजे एक थोडंसं आता ह्याला व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 जे आर्टिकल आपण शिकतोय त्याला मी थोडंसं पुन्हा लिहितो आणि ह्याचं एक इक्वेशन बनवतो. व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2. बघा, याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे 1 नॉर्मल ऑफ H2O2 म्हणजे किती, व्हॉल्यूम ऑफ O2 5.6 व्हॉल्यूम और लिटर ऑफ O2. याचाच अर्थ आहे 17 ग्रॅम पर लिटर ऑफ H2O2 असा पण याचा अर्थ होते. म्हणजे नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम स्ट्रेंथ मध्ये जर विचार करायचा म्हटलं तर 1 नॉर्मल H2O2 म्हणजे 5.6 व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ O2.
म्हणजे दोघांमध्ये 5.6 हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला 2 नॉर्मल घेतला त्याच्या दुप्पट होईल 11.2 ह्याच्या दुप्पट होईल. म्हणजे 5.6 फॅक्टर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मग मी नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम स्ट्रेंथचं जर मला रिलेशन लावायचं आहे तर मी कसं जोडतो, एक सिंपल फॉर्म्युला बनवतो. नॉर्मॅलिटी इक्वल टू, आता व्हॉल्यूम स्ट्रेंथ दुप्पट झाली होऊ द्या, व्हॉल्यूम स्ट्रेंथ डिवायडेड बाय 5.6. सिंपल आहे. हे जर दुप्पट झालं समजा 11.2 झालं इथं, 11.2 व्हॉल्यूम आलं तर डिवाइड बाय 5.6 करा, 2 नॉर्मल, बरोबर आहे. 2 नॉर्मल, ह्याच्या दुप्पट करा, हे दुप्पट आहे. हे तिप्पट करा, तिप्पट होईल. 4 करा, 4 करा. म्हणजे हे फॉर्म्युला आपल्यासाठी तयार झाला. हा फॉर्म्युला आपण स्वतःहून तयार करा या रिलेशननं व्हॉल्यूम स्ट्रेंथ आणि नॉर्मॅलिटीचा. नॉर्मॅलिटी इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ डिवाइड बाय 5.6 ऑफ O2. आता हे व्हॉल्यूम स्ट्रेंथ O2चीच आहे. व्हॉल्यूम स्ट्रेंथ हा O2 शिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही. H2O2 ची व्हॉल्यूम स्ट्रेंथ O2 वर डिपेंड आहे. किती O2 बाहेर सोडतो त्याच्यावर डिपेंड आहे. 1 नॉर्मल किती सोडतो, 5.6 लिटर किंवा 5.6 व्हॉल्यूम सोडतो. म्हणून ते नॉर्मॅलिटीचं एक इम्पॉर्टंट रिलेशन इथं तयार झालं. आणि हेच किती ग्रॅम सोडतं, 8 ग्रॅम ऑफ O2. एवढं म्हणजे 1 नॉर्मल, 8 ग्रॅम ऑफ O2 म्हणजेच 1 नॉर्मल ऑफ H2O2. संपलं. एखादं सोल्युशन आहे त्यामध्ये 8 ग्रॅम तुम्हाला O2 भेटला, एखादं H2O2 सोल्युशन आहे त्यामुळे तुम्हाला 8 ग्रॅम O2 भेटला, इव्हॉल्व झाला, समजून घ्यायचं ते 1 नॉर्मल H2O2 आहे. सिंपल आहे. म्हणजे ह्याच्यावरून मी काढू शकता, ह्याच्यावरून मी काढू शकतो. आता तुम्हाला नॉर्मॅलिटी वेटच्या रूपामध्ये असेल तर डिवाइड बाय 8 करायचं. असं वेट ऑफ O2 समजा, हे बघा असं पुन्हा असाच फॉर्म्युला बनते. नॉर्मॅलिटी इक्वल टू वेट, नॉर्मॅलिटी ऑफ H2O2, नॉर्मॅलिटी ऑफ H2O2 त्याच्यामधलं वेट ऑफ O2 डिवाइड बाय 8 ते करू शकतो तुम्ही. त्याच्या मल्टिपल्समध्ये ते पण व्हायला लागते. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हॉल्यूम स्ट्रेंथ आपण कॅल्क्युलेट करतो. इथे हे असं बी करू शकता तुम्ही, हे इकडे मल्टिप्लाय झालं व्हॉल्यूम स्ट्रेंथ झाली किंवा डिवाइड, तुम्ही कोणत्या पण अँगलनं याचा विचार करू शकता. ठीक आहे. पॉज. कोणत्या पण अँगलनं याचा विचार करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशी बघा स्टुडंट्स, आता मी जस्ट तुमच्यासाठी लिहिलं, हे जे आहेत ना हे कॅल्क्युलेशन्स करून तयार केले आहेत. बघा कसं केले आहेत. तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, नॉर्मॅलिटी जेव्हा तुम्ही 1 नॉर्मल आहे तेव्हा ते 8 ग्रॅम आहे आणि ते किती आहे 1.7% आहे. हे 17 ग्रॅम लिटरमध्ये आहे. तर 1.7 कशामध्ये आहे, म्हणजे 1 नॉर्मल म्हणजे 1.7 ग्रॅम ऑफ काय H2O2 आहे, बरोबर आहे. म्हणजे 1.7 ग्रॅम H2O2 आहे, तो किती देतो, तो देतो 5.6 लिटर O2 देतो, हे आपल्याला माहितीच आहे. तर बघा 3%, 1.7 ग्रॅम म्हणजे 1.7% W/V, 1.7% W/V आहे. तर 3% समजा बघा 3% W/V आहे, तर ते किती देते. असं जर तुम्ही तिरकस गुणाकार केलो, सिंपल आहे. 1.7 तर 5.6 लिटर O2 देते, म्हणून त्याला आपण 5.6 व्हॉल्यूम म्हणतो. ओके. तर हे किती देते, सिंपल बघा 3% बघा, कारण हे 1.7 थोडं ऑड होते ना, त्यामुळे बॉटलवर कसं असते मार्क ते सांगतो तुम्हाला मी. 3% किती देते बघा, तिरकस गुणाकार 5.6 इंटू 3 डिवाइड बाय 1.7 हे 10 देते. म्हणून 3%ला 10 व्हॉल्यूम म्हणतो आपण. बघा ते लगेच प्रूफ होते. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 3 पॉईंट किती उरले 5 झाले 50, पुन्हा 17 3 51, 50 म्हणजे 17 3 51 जवळपास 51, 50 51 सारखंच आहे. 3.3 इंटू 3, 3.3 इंटू 3 म्हणजे 9.9 म्हणजेच 10, म्हणून ह्याला 10 म्हणलेलं आहे. म्हणून 3% ऑफ H2O2 ला आपण काय म्हणतोय, 3% ऑफ H2O2 इज मार्क ॲज 10 व्हॉल्यूम ऑफ H2O2. तर त्याच्या पट्टीमध्ये 30% 100 व्हॉल्यूम, त्याच्या पट्टीमध्ये 10, ह्याला 10 मल्टिप्लाय करतो, ह्याला 10 मल्टिप्लाय करतो. अशा प्रकारे हे रिलेशन हे खूप जागी बॉटलमध्ये मार्क करतात बरं का. 3% ऑफ H2O2 बॉटल असं त्याच्यावर मार्क असते, त्याचा अर्थ असते 10 व्हॉल्यूम. त्याचा अर्थ हे असते की त्याच्यामध्ये 10 व्हॉल्यूम ऑफ H2O2 बाहेर पडत असतो. ओके. तर ते त्याचा अर्थ झाला की त्याच्यामध्ये जर H2O2चं डिकम्पोजिशन झालं तर 100 व्हॉल्यूम ऑफ O2 बाहेर पडतो, ते त्याचा अर्थ झाला. 100 व्हॉल्यूम ऑफ O2 म्हणजे 100 लिटर ऑफ O2. सरळ 30%ला 100 आहे ना, 100 लिटर ऑफ O2 बाहेर पडतो. व्हॉल्यूम म्हणजेच लिटर, दुसरं काहीच नाही आहे. ओके. आणि हे व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2, तर व्हॉल्यूम स्ट्रेंथ कुणाची काही असते, कुणाची काही असते. आता समजा व्हॉल्यूम स्ट्रेंथ याची H2O2ची किती आहे 5.6 आहे.
व्हॉल्यूम स्ट्रेंथ वन नॉर्मल आहे, वन नॉर्मल इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ 5.6 येईल. चला 5.6 पकडतो आपण, ही 5.6 वन नॉर्मलची पकडलो 5.6. त्याचं व्हॉल्यूम किती आहे? 5.6 आहे. त्याचं व्हॉल्यूम 1 लिटर आहे, म्हणजे 1 लिटर. आणि मग त्याचं व्हॉल्यूम H2O2 बरोबर आहे, H2O2. म्हणजे हे रिलेशन पण असंच आपण एक जस्ट हे आपण इमॅजिन अँड ट्राय अँड हिट मेथडने सगळे रिलेशन्स बनवलेत. हे सगळे रिलेशन्स तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम ह्याच्यावर आले तर ते प्रॉब्लेम करता आले पाहिजे. एक ट्रायल बेसचा प्रॉब्लेम देतो. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण मी एक ट्रायल बेसचा प्रॉब्लेम देतो. ठीक आहे, ते आपण ह्याचा यूज करून करूत म्हणे. हां स्टुडंट्स, मी तुमच्यासाठी हे प्रॉब्लेम लिहून ठेवलं आहे. काय लिहिलं आहे प्रॉब्लेम? कॅल्क्युलेट. तुम्हाला नॉर्मॅलिटी करायची आहे, मोलॅरिटी करायची आहे, स्ट्रेंथ इन ग्रॅम पर लिटर करायची आहे, आणि स्ट्रेंथ ऑफ आणि पर्सेंटेज स्ट्रेंथ करायची आहे, म्हणजे 100. ह्याला 10 भागलं की हे जे ग्रॅम पर लिटरमध्ये जे येईल त्याला 10 भागलं की 1000साठी येते. पर्सेंटेज म्हणजे 100. त्यासाठी आपल्याला पर्सेंटेज स्ट्रेंथ ऑफ 10 लिटर व्हॉल्यूम, ओके 10 लिटर और 10 व्हॉल्यूम, 10 व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2चं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला एक माहिती आहे, वन नॉर्मल म्हणजे किती व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 होती? 5.6 होती. वन नॉर्मल म्हणजे 5.6 होती. ठीक आहे, वन नॉर्मलला जर 5.6 असेल तर आपण हे इझी गोईंगमध्ये सांगू शकतो की किती नॉर्मल आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 5.6 लिटर म्हणजे वन नॉर्मल आहे. तर 10 लिटर म्हणजेच व्हॉल्यूम आहे बरं का, हे 10 व्हॉल्यूम आहे. लिटर म्हणजे ह्याच तुम्ही 10 व्हॉल्यूम म्हणू शकता. तर 10 व्हॉल्यूम म्हणजे किती? तिरकस गुणाकार. देअरफॉर नॉर्मॅलिटी इक्वल टू 10 डिवाइड बाय 5.6. म्हणजे हे बघा 5 दुनी 10 म्हणजे 2 पेक्षा थोडंसं कमी येईल. हे येते 1.758 785 आसपास किंवा 758 त्याच्या आसपास काय येते हे आली नॉर्मॅलिटी. तुम्हाला तेच माहिती आहे. मोलॅरिटी म्हणजे काय? मोलॅरिटी म्हणजे नॉर्मॅलिटी इज इक्वल टू V फॅक्टर इंटू मोलॅरिटी. देअरफॉर मोलॅरिटी इक्वल टू N डिवाइड नॉर्मॅलिटी डिवाइड बाय V फॅक्टर. N किती आहे? N आहे 1.785 आहे. दॅट्स इट. ती व्हॅल्यू पुट करून टाकून द्या. बॅलन्स फॅक्टर 2 न भागा. हे 0.8 बेटी 16 एक उरले झाले 18 9 आणि हे 2 एवढी काय आली? मोलॅरिटी आली. मोलार सोल्युशन झाली मोलॅरिटी. ओके, मोलॅरिटी ऑफ 10 व्हॉल्यूम H2O2. आता ग्रॅम पर लिटर आपल्याला माहिती आहे. वन नॉर्मल म्हणजे 1.7 ग्रॅम पर लिटर आहे. हे किती आहे? तर 1.785 नॉर्मल म्हणजे किती ग्रॅम पर लिटर? सिंपल, म्हणजे करा तिरकस गुणाकार भागिले N, काहीच नाही. देअरफॉर इन ग्रॅम पर लिटर इक्वल टू काय? 1.7 इंटू 1.785 17 5 85 85ला 5. ओके, ह्याचे आले 8. 17 5 25 सेकंड दुगुद 17 7 19चे 17 सक 19चे 17 8 36चे म्हणजे 136 आणि हे 8 म्हणजे 144. 144चं 4 ह्याचे आले 14 रिमेन 14 झाले. ओके, पुन्हा 17 7 19चे. ओके, 19 आणि हे 14 म्हणजे किती झाले? 19 आणि 14 झाले 133. 133ला 3 पुन्हा ह्याचे आले 13. 17 1 17 आणि 13 17 आणि 13 30. डेसिमल किती नंतर? 1 2 3 4 नंतर 1 2 3 4 नंतर म्हणजे बरोबर आहे 3.03. ही झाली त्याची व्हॉल्यूम स्ट्रेंथ. कशामध्ये झाली? स्ट्रेंथ इन ग्रॅम पर लिटर. इन ग्रॅम पर लिटर स्ट्रेंथ इन ग्रॅम पर लिटर झाली ही स्ट्रेंथ इन ग्रॅम पर लिटर. आता स्ट्रेंथ इन कशामध्ये घ्यायची आपल्याला? स्ट्रेंथ आपल्याला घ्यायची आहे पर्सेंटेजमध्ये घ्यायची आहे. बरोबर आहे ना? कुठं? ग्रॅम पर लिटर. ओके,
ही 1.7 सॉरी 17 होती रे हे, आय एम सॉरी 1 नॉर्मल इज इक्वल टू 17 ग्रॅम पर लिटर आहे, चुकलो हां. हे 1.7%ला आहे, म्हणजे 17 करावं लागेल, हे येईल 30 पॉईंट. राईट. थोडं लक्षात घ्या, 1 नॉर्मल इज इक्वल टू 17 ग्रॅम पर लिटर असते बरं का, 17 ग्रॅम पर लिटर H2O2 असते, त्यामुळे ते झाले. आता बघा हे 1.7 असते, 1 नॉर्मल इज इक्वल टू 1.7 पर्सेंटेज W/V आहे, पर्सेंटेज W/V आहे, त्यामुळे छोटीशी मिस्टेक झाली. आय होप यू अंडरस्टँड दिस. आता बघा याला थोडंसं पुढे गेलो तुम्ही तर काय होतंय, आता याला थोडंसं तुम्ही पुढे गेलो तर 1.7 17ला 10 भागतो, 10 भागा संपला विषय. ठीक आहे, म्हणजे इन पर्सेंटेज W/V, इन पर्सेंटेज स्ट्रेंथ W/V और इन पर्सेंटेज स्ट्रेंथ म्हणा तुम्ही त्याला, पण पर्सेंटेज स्ट्रेंथ इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ, 1 लिटरची स्ट्रेंथ भागिले 10 असते, म्हणजे 30.345 डिवाइड बाय 10 केलं तर 3.0345 एवढं हे येऊन जाईल. कशामध्ये? पर्सेंटेज स्ट्रेंथमध्ये. आय होप यू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम, आणि you can perform this same type of problem by using our assignment or different types of books, and you can solve, or you will be the more perfect in the mole concept chapter. I hope you understand. तुम्हाला आवडलंच असेल असं मला वाटतंय. ओके, आणि तुम्ही ते लाईक करत राहा, तुमच्या फ्रेंड्सला मित्रांना याच्याबद्दल सांगा. खूप छान प्रकारे आपण हा चॅप्टर समजून घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.